नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवकालीन शाहीर अज्ञानदासाच्या अफजल खान वधाच्या पोवाड्यात प्रतापगडापाशी झालेल्या भेटीत शिवराय अफजल खानाला म्हणतात, तू तरी भटारनिका छोरा, शिवाजी सरजापर लाया तोरा, अब्दुल जात का भटारी, तुमने करना दुकानदारी. हा पोवाडा अज्ञानदासाने शिवरायांनी अफजल खानाला मारल्यानंतर जिजाऊ आणि शिवरायांना गाऊन दाखवला होता आणि शिवरायांनी याबद्दल त्याला एक घोडा आणि शेरभर वजनाचा सोन्याचा तोडा बक्षीस दिला होता. खुद्द शिवरायांच्या समोरच गायल्यामुळे अज्ञानदासाच्या या तत्कालीन पोवाड्याला आपल्या इतिहासात खूपच महत्त्व आहे. याच पोवाड्याच्या दुसऱ्या एका प्रतीत तर आणखीनच रंजक असे वर्णन आहे. यामध्ये शिवराय अफजल खानाला म्हणतात, अब्दुल्ला जाती का भटारी, मियाँ करना दुकानदारी, विजापुर में दुकान तेरा, लड्डू जलेबी बेच हारा, तू रे भटारनी का छोरा, हम राजिया पर लाया तोरा. यातील बेचहारा म्हणजे बेचनेवाला म्हणजेच विकणारा, लाया तोरा म्हणजे आमच्यावर तोरा किंवा रुबाब करतो आहेस काय, अशा अर्थाने वापरलेले शब्द. पोवाड्यात नाट्यमय रंग भरून भांडणाचे, शाब्दिक खडाजंगीचे वातावरण निर्माण करण्यासाठी जरी अज्ञानदासाने महाराजांच्या तोंडी हे शब्द घातले असले तरी यात अफजल खानाला जाती का भटारी, भटारनी का छोरा असे का म्हटले आहे आणि हे खरे आहे का, ते आजच्या या भागातून जाणून घेऊयात. भटारी म्हणजे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्वतः बनवून आणि ते दुकानात मांडून विकणारा व्यावसायिक व्यक्ती. भटारी हा शब्द व्यवसायवाचक आहे. भटारी शब्दाचे स्वयंपाकी, खानावळवाला, आचारी असेही अनेक अर्थ आहेत. भटारखाना हा शब्द तर तुम्ही ऐकलेलाच असेल. मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ बनविण्याचे हे ठिकाण मुदपाकखाना म्हणजे मोठे स्वयंपाकघरच असते. इथे काम करणाऱ्या आचार्यांना भटारीच म्हटले जात असे. अज्ञानदासाच्या पोवाड्यानुसार अफजल खान भटारी होता, भटारणीचा पोरगा होता असे दिसते. तर आता आपण शिवकालीन बखरी, उल्लेख, पुस्तके आणि समकालीन अस्सल पुराव्यामधून अफजल खानाला काय म्हटले गेलेले आहे ते पाहूयात. 91 कलमी बखर ही शिवछत्रपतींचे वाकेनवीस म्हणजे मंत्री दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली आहे. यात अब्दुल्ला खान भटारी आणि अफजल खान भटारी असे अफजल खानाचे उल्लेख आहेत. शिवदिग्विजय या बखरीत विजापूरचा अब्दुल खान भटारी असा उल्लेख असून अनेक जागी खानाला फक्त भटारी इतकेच म्हटलेले आहे. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत अफजल खान भटारी असे खानाचे नाव नमूद केलेले आहे. तर शेडगावकर बखरीत अफजल खान पठाण वजीर याचा बाप भटारी होता असे वाक्य आहे. रियासतकार सरदेसाई हे लेखक त्यांच्या शककर्ते शिवराय या पुस्तकात लिहितात, अफजल खान हा मोहम्मद आदिलशहाचा दासीपुत्र असावा, कारण एका हुकुमनाम्यात त्याला मोहम्मद शाही हे विशेषण लावलेले आहे. सरदेसाईंनी उल्लेख केलेल्या हुकुमनाम्याशिवाय अफजल खानाची अनेक पत्रे आहेत ज्यात तो स्वतःला अफजल खान मोहम्मद शाही असे म्हणवतो. असा उल्लेख असलेली ही काही पत्रे तुम्ही आता पाहत आहात. अफजल खानाच्या काही शिलालेखांमध्ये देखील अफजल खान मोहम्मद शाही असाच उल्लेख आहे. पण केवळ मोहम्मद शाही हा शब्द नावापुढे लावतो म्हणून अफजल खानाला मोहम्मद आदिलशहाचा दासीपुत्र म्हणता येणार नाही. तसा कुठलाही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. मोहम्मद शाही शब्दाचा अर्थ मोहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीतील किंवा खास मर्जीतील अफजल खान असाच घेतला पाहिजे. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकारांच्या मते अब्दुल्ला खान भटारी हे खानाचे मूळ नाव आहे आणि अफजल खान हा त्याचा किताब किंवा नवीन पडलेले नाव आहे. अफजल खानासंबंधी प्रचलित असलेल्या दोन गोष्टी आणखी वेगळीच कथा सांगतात. एका कथेनुसार अफजल खान हा शहानवाज खान नावाच्या आदिलशाहीतील मोठ्या सरदाराचा मुलगा होता. तर दुसऱ्या कथेनुसार मोहम्मद आदिलशहा आणि अफजल खान यांच्या अनेक बायकांपैकी दोन बायका एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या. म्हणजेच अफजल खान हा मोहम्मद आदिलशहाचा साडू होता. पण या दोन्ही कथांना देखील कसलाही ठाम पुरावा आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही.
अफजल खान हा मोहम्मद आदिलशहाचा दासीपुत्र किंवा साडू किंवा एका मोठ्या सरदाराचा मुलगा होता याला काहीही समकालीन पुरावा नाही. मात्र त्याला भटारी म्हटले जात होते हे सिद्ध करणारे 2 समकालीन आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत. 1665 साली अफाट मोगली फौज घेऊन औरंगजेबाचा बलाढ्य सरदार मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रातील शिवरायांच्या स्वराज्यावर चालून आला आणि त्याने पुरंदरगडाला वेढा घातला. यावेळी जयसिंगाने शिवरायांच्या अनेक शत्रूंना स्वतःकडे वळवून घ्यायचे प्रयत्न केले होते. यातच एक होता फाझल खान. प्रतापगडापाशी अफजल खान शिवरायांनी ससैन्य बुडविला. त्यावेळी त्याचा हा मुलगा फाझल खान जीव बचावून कसा बसा तिथून निसटला होता. या फाझल खाना संबंधात मिर्झा जयसिंगाने औरंगजेबाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात औरंगजेबाला जयसिंग लिहितो, अफजल भटारा विजापुरी म्हणजे अफजल खान याचा मुलगा फाझल खान बादशाही चाकरीत येऊ इच्छितो. त्याच्या बापाला म्हणजे अफजल खानाला मारले म्हणून तो शिवाजीचा द्वेष करतो. या पत्रात जयसिंगाने अफजल खानाला स्पष्टपणे अफजल भटारा म्हटलेले आहे. हे पत्र 1665 सालचे म्हणजे समकालीनच असल्याने आणि ते थेट औरंगजेबाला लिहिलेले असल्याने अत्यंत महत्त्वाचे आहे. अफजल खानासंबंधी दुसरे महत्त्वाचे पत्र आहे औरंगजेबाने त्याचा बाप मोगल सुलतान शहाजहानला लिहिलेले पत्र. आदाब ई आलमगिरी नावाच्या ग्रंथात 1656 सालचे हे पत्र दिलेले आहे. औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीवर आक्रमण केले होते. त्यावेळच्या या पत्रात औरंगजेब लिहितो, आदिलशहाने 15 ते 20 हजार सैन्य कुतुबशहाच्या मदतीला पाठविले आहे. या फौजेचा मुख्य अफजल नावाचा भटारिया आहे आणि त्याला नुकताच खान हा किताब दिला गेला आहे. औरंगजेबाच्या या पत्रातून सुद्धा अफजल खानाला भटारिया किंवा भटारी म्हटले जात होते हे स्पष्ट कळते. या दोन्ही पत्रावरून आणि बकरीवरून देखील अफजल खान भटारी हे अफजल खानाचे नाव नक्की होत असले तरी स्वतः अफजल खान भटाऱ्याचा व्यवसाय करीत होता किंवा पोवाड्यात म्हटल्याप्रमाणे विजापुरात त्याचे लाडू जिलेबी विकण्याचे दुकान होते या बाबींना काहीही पुरावा नाही. अफजल खानाचा कुणी पूर्वज भटारी व्यवसाय करीत असल्याने खानाला देखील भटारी म्हटले जात होते व तो अफजल भटारी या नावानेच प्रसिद्ध होता इतके मात्र निश्चित आहे. पोवाड्यामध्ये भटारनी का छोरा म्हटला गेलेला हा अफजल खान त्याच्या कर्तबगारीने, पराक्रमाने आणि त्याबरोबरच घातकी कपट कारस्थानामुळे आदिलशाहीचा मुख्य सेनानी कसा झाला, तसेच त्याची दहशत आणि दरारा किती प्रचंड होता हे आपल्या या चॅनलवरील एका भागात सविस्तरपणे मांडलेले आहे. त्यातून अफजल खान खरोखरच कसा होता हे पूर्णपणे तुम्हाला कळेल. या व्हिडिओची आणि अफजल खानावरील इतर ही महत्त्वाची माहिती देणाऱ्या सर्व व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला उत्सुकता असेल तर ते सर्व व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पाहावेत. अज्ञानदास शाहीर अफजल खानाला भटारी का म्हणतो हे तर आत्ताच आपण पाहिलेल्या माहितीतून स्पष्ट होतेच, पण त्याचबरोबर खानासारख्या बलाढ्य सरदाराचा पोवाड्यात पान उतारा करणारी शिवरायांच्या तोंडची अब्दुल्ला जाती का भटारी, मियाँ करना दुकानदारी, विजापूर में दुकान तेरा, लड्डू जलेबी बेचहारा ही वाक्य मात्र अज्ञानदासाच्या पोवाड्यात जबरदस्त रंग भरतात हे नक्की आहे. तर अशी ही अफजल खान मूळ कोण होता याची पुराव्यानिशी सादर केलेली हकीकत. मित्रांनो, तुम्हाला या भागातील ही माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या या चॅनेलला पाठिंबा देण्याचा, सपोर्ट करण्याचा, सहकार्य करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर यातील माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा. त्यासोबतच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.